शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी राजेंद्र पाटील नेत्रा सीड्सतर्फे आपलं एकदा परत स्वागत करतो. आपण आलो आहे तांबोडे गावामध्ये, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर तुम्ही सदरील जे प्लॉट बघतायत आहे अक्षदा येलो नेत्रा कंपनीचा. तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात अक्षदा येलो विषयी. साहेब नमस्ते. आपलं नाव सांगा. दत्तात्रय सावकार पवार, गावाचं नाव? राहणार तांबोळे. बरं, तुम्ही हा सदरील जे प्लॉट लावला आहे झेंडूचा, हा व्हरायटी कोणती तुमची निवडलेली? नेत्राची अक्षदा. नेत्रा कंपनीचा अक्षदा लावली आहे. हां, तर किती रोपं लावली तुम्ही? जवळपास 5,000 रुपये. 5,000 रुपये आहेत त्यांची. आणि कधी लागण केली एक जवळपास तुम्हाला एक अंदाज? 1 डिसेंबरला. 1 डिसेंबरला लागण होती. जवळपास किती दिवसात पहिले तोडणी चालू झाली तुमची? 52 ते 55 दिवसाचा. 52 ते 55 दिवसात पहिले तोड चालू झाली. आणि आतापर्यंत तोडण्या किती झाल्या? आता दुसरा राऊंड चालू. पहिले तोडणे झाले, दुसरा राऊंड आता चालू करणार आहेत. हां, पहिल्या तोडणीला किती माल काढला? पहिल्या तोडणीला 900 किलो माल निघाला. आणि रोपं किती आहे तुमची? 5,000. 5,000 आहेत. तुम्ही दरवर्षी झेंडू लावतात का? पहिलंच वर्ष. पहिलंच वर्ष आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये झेंडू बघतात, तर या झेंडूमध्ये तुम्हाला चांगल्या काय गोष्टी वाटल्या? चुरगळत नाही, जरी 2-3 दिवस मार्केटला जरी राहिला तरी माल सुकत नाही. फुल वगैरे चुरगडत नाही आणि 3 चुरगडत दिवस माल तोडून ठेवला तर फुलाला तसाच वाटत, फ्रेशच वाटतं. फ्रेशच वाटतंय. बरं, आता सध्या तुम्ही कुठं माल देतायत? मोहोळ आणि सोलापूरला. मोहोळ आणि सोलापूरमध्ये माल देतायत. आताचा रेट काय आहे? 30 आजचा रुपये. 30 रुपये रेट आहे. पहिला माल 900 किलो तोडलाय तुम्ही. 30 रुपयानं दिला. तुम्ही हा 5,000 रोपांचा प्लॉट लावलाय, तर याला तुम्ही आतापर्यंत पहिल्या तोडणीपर्यंत खर्च किती केलाय? 30,000 पालवणीला आलो. 30,000 रुपये पहिल्या तोडणीपर्यंत खर्च केलाय. साधारणतः रोप 5,000 रुपये आहेत, त्याचे 12,500. मल्चिंग 8,000 मल्चिंगचे, हां. 20,000 रुपये झाले. बेसल डोस? बेसल डोस 5,000चा 5,000 बेसल डोस आणि 10,000चं कोंबडी खत. 10,000चं कोंबडी खत जवळपास. आणि हे झाले 30,000. स्प्रे किती केलेत आतापर्यंत? एका स्प्रे मध्येच पालवणीला आलं. एका स्प्रे मध्ये त्यांनी पालवणीला आणलंय, म्हणजे टॉलरन्स पण एकदम चांगला आहे. हां. बरं, फुलात अजून काही चांगलं वाटलं तुम्हाला? फुल फाटत नाही. आता उन्हाळा आहे, जवळपास आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025. तुम्ही बघू शकता फुल वगैरे चिरत नाही. वजन वगैरे कसं वाटलंय आपल्याला? वजनाला बी चांगला आहे. आणि कलर? कलर एकदम फास्ट आहे. बरं, तुम्ही आता मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळमध्ये विकतायत, तुम्ही माळावाल्यांना विकतायत झेंडू, सदरील ते माळावाल्यांना विकतायत. तर हा झेंडू का निवडतायत ते? काही एक नंबर आहे म्हणते ती व्हरायटी. माळ वगैरे चांगली दिसते. मालाला शायनिंग राहते. 2-3 दिवस राहिला तरी माल विकायला काय. बरं, हा अंदाज किती तुम्हाला आता या तोडणीला किती निघेल? असं 1200-1300 किलो निघाली. 1200-1300 किलो निघेल जवळपास. तर फुटवांची संख्या वगैरे कशी वाटली आपल्याला? जबरदस्त, चांगलं आहे. आणि तुम्ही मल्चिंग वगैरे केलेलं आहे बऱ्यापैकी. क्वालिटी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो. जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे देठाची खालची बाजू चिरत नाही आणि फुल प्रेस केलं तरी हाय असं फुल होतंय. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.